4 ऑक्टोबर 2006 साली पुण्यातील ज्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड संदीप मोहोळची हत्या करण्यात आली होती, आज त्याच पुण्यातल्या कोथरूड परिसरात मोहोळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। अज्ञात आरोपींनी शरद मोहोळला 3 गोळ्या घातल्या असून पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असताना शरद मोहोळने अखेरचा श्वास घेतला। त्यामुळे आता 16 वर्षांनंतर विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मोहोळ गँगच्या प्रमुखाची हत्या झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि शरद मोहोळ कोण होता या प्रश्नाची उत्तरं समजून घेऊयात। नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पुण्यातील कोथरूडच्या सुतारदारा परिसरातून कुख्यात गुंड शरद मोहोळ दुपारी जात होता। त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू केला। काही समजायच्या आतच शरद मोहोळला 3 गोळ्या लागल्या। हल्ला झाल्याचा समजताच शरद मोहोळने प्रतिकार देखील केला। यातून त्याने काही गोळ्या चुकवल्या, परंतु खांद्याला गोळी लागल्याने शरद मोहोळ खाली कोसळला। बेछूट गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर शरद मोहोळला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता शरद मोहोळच्या हत्येने पुण्यातील गुन्हेगारीचा अखेर होणार की सुरुवात होणार हे जाणून घेण्यापूर्वी शरद मोहोळ कोण होता हे समजून घेऊयात। संदीप मोहोळ हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव। खंडणी, हत्या, लुटमारी आणि जमिनींच्या व्यवहारांमध्ये संदीप मोहोळ टोळीचा मोठा दबदबा होता। संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर मोहोळ टोळीचा इतिहास पुण्यासह जगाला माहीत झाला। कोथरूडच्या भाजी मार्केटमध्ये त्याची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला। हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा सराईत गुन्ह्यांमध्ये शरद मोहोळचं नाव समोर येऊ लागलं। लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात शरद मोहोळचा हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती। परंतु गुन्हा करायचा, तुरुंगात जायचं आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हा करायचा असा पॅटर्न शरद मोहोळने सेट करायला सुरुवात केली। लवासातील घटना ताजी असतानाच शरद मोहोळला कट्टर विरोधक असलेल्या मारणे टोळीतील पिंटू मारण्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली। सलग 2 गंभीर गुन्ह्यांमुळे त्याला तुरुंगात देखील जावं लागलं, परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही शरद मोहोळने तिथेही मूळशी पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या कातिल सिद्दीकीची हत्या करण्यात आली आणि या हत्येत नाव समोर आलं शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार विवेक भालेराव यांचा। हत्या आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे शरद मोहोळला जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं। त्यानंतर जिल्ह्याबाहेर राहून शरद मोहोळने टोळीचा कारभार पाहण्यास सुरुवात केली। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद मोहोळचा फोटो व्हायरल झाल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली होती। या प्रकरणातही मुख्यमंत्री कार्यालयाच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळने भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। पत्नी स्वाती मोहोळने राजकारणात प्रवेश केल्यानंतर शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता। परंतु आता शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याने पुण्यातील गुन्हेगारीचा शेवट होणार की नव्याने सुरुवात होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।